पिंपरी चिंचवडचे माजी महापौर व नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले आणि ज्यांच्यावर मावळ मतदारसंघाचे संघटक म्हणून नेमणूक करण्यात आलेले व लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले। सन 2009 साली मावळ लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली। हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून येथे शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे। त्यामुळे मावळचे खासदार म्हणून संजोग वाघेरे पाटीलच निवडून येणार असा खणखणीतपणे दावा केला जात आहे। संजोग वाघेरे पाटील नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांसह सामील झाले। त्यामुळे त्यांच्यावर मावळ मतदारसंघाची मोठी जबाबदारी देऊन त्यांना मावळ लोकसभा संघटक पद देण्यात आले आहे। वाघेरे यांचा जनसंपर्क मावळ मतदारसंघात दांडगा आहे। पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे। ते प्रथमतः बिनविरोध नगरसेवक निवडून आले, त्यानंतर त्यांचा राजकीय वारू दौडत गेला। मावळ मतदारसंघ उदयास आल्यापासून शिवसेनेकडून स्वर्गीय माजी खासदार गजानन बाबर हे पहिल्यांदा निवडून आले। त्यानंतर 2014 ते 2019 सलग 2 वेळा खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे हे निवडून आले। शिवसेना पक्ष फुटीनंतर खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। बारणेंनी गद्दारी केल्याने लोक नाराज आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।